नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर असेल किंवा 5 इयर असेल, या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. प्रिव्हियस इयर कट ऑफ कशा पद्धतीने चेक करायचा आहे, जेणेकरून लेटेस्ट जो काही 2026 चा जो आपल्याला कॅप राउंड 1 ला प्रॉपरली आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक आयडिया येऊन जाईल, की कोणत्या कॅटेगरीला, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे 2025 चा, तो तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. तो कशा पद्धतीने बघायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे. प्लस या सीईडीच्या वेबसाईटला तुम्हाला कुठेच बघायचं आहे, तो सुद्धा या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. ओके. सो त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या ज्या नवीन ज्या व्हिडिओज असतात, ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मी. आता पहिलं तुम्हाला हे सांगतो मी, की कशा पद्धतीने कट ऑफ बघायचं आहे तुम्हाला, ते मी त्याची लिस्ट बनवलेली आहे. त्याची एक एक्सेल बनवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एक कशा पद्धतीने करू शकता तुम्ही सुद्धा, एक तुम्हाला आयडिया यामध्ये येऊन जाईल. ओके. सो आता इथे मी बघा पहिलं तुम्हाला एल-एल-बी 3 इयरचं सांगत आहे याच्यामध्ये. जे एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील त्यांनी काय करायचं आहे, ते तुम्हाला सांगत आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतच आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी इंडियन लॉ सोसायटी 2025 चा इथे कट ऑफ ओपन केलेला आहे. ओपनचा जो पहिला जो होता स्टुडंट त्याला 100 पर्सेंटाइल होते. सेकंड जो स्टुडंट होता त्याला सुद्धा 100 पर्सेंटाइल होते. ते ऑब्व्हियसली त्यांना तो कॉलेज लागणारच आहे. नंतरला जर आपण बघितलं तर कॅटेगरी वाईज इथे मी सिलेक्ट करतोय. पहिला आपण बघूया ओपनचा जो कट ऑफ होता आणि जो लास्ट स्टुडंट जो तिथे लागला होता आय-एल-एस मध्ये, तो कितीचा होता ते तुम्हाला यामध्ये मी दाखवतो. यामध्ये जर बघितलं ओपन जनरल आहे, तर इथे ओपन जनरल इथे मी सिलेक्ट केलेला आहे. ओके. आणि जर आपण बघितलं तर लास्टचा जो स्टुडंट होता जो आय-एल-एस मध्ये, ओके, आय-एल-एस साठी जो लागलेला होता त्याचा जो कट ऑफ होता कॅप राउंड 1 चा 99.14. ओके. 99.14 पर्सेंटाइलला जो कॅप राउंड 1 मध्ये लास्टचा जो विद्यार्थी होता त्याचा जो कट ऑफ होता 99.14. तर या कट ऑफ मध्ये जे विद्यार्थी असतील, याच्यामध्ये वरती असतील 99.20, 25 या त्याच्या पुढे जे कट ऑफ वाले स्टुडंट असतील, डेफिनेटली त्यांचा फर्स्ट राउंड मध्ये कॅप राउंड 1 मध्ये त्यांचा हा हा कॉलेज त्यांना लागणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट प्रेफरन्स आय-एल-एस लॉ कॉलेज तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्हाला तो कॉलेज पाहिजे, तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स द्यावे लागेल. 99.14 पर्सेंटाइलच्या वरती जे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांना सांगतोय, की त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स जर आय-एल-एस दिला, तर यावेळी सुद्धा तुम्हाला तो कॉलेज अलॉटमेंटचे चान्सेस हे जास्त आहेत. ओके. सो त्या पद्धतीने हे झालं ओपनचं. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीचं स्टुडंट जर आपण बघितलं, समजा आपण इथे ओबीसीचं कॅन्डिडेट बघूया, तर त्याचा जो स्टुडंट होता 99.40 पर्सेंटाइलला विद्यार्थ्याचा कट ऑफ गेलेला होता. म्हणजे लास्ट स्टुडंट जो होता 99.40 पर्सेंटाइलला हा विद्यार्थी इथे लागलेला होता. ओबीसीचं त्यानंतर जर आपण बघितलं ओपन ईडब्ल्यूएसचं जे स्टुडंट होतं, त्याचा जो कट ऑफ होता इथे 99.87 पर्सेंटाइलला हा विद्यार्थी इथे लागलेला होता. म्हणजे बघा किती कट ऑफ ईडब्ल्यूएस मध्ये हा कमी होतोय. ओके. ईडब्ल्यूएसचे जर बघितलं कॅन्डिडेट त्यांच्याकडे प्रॉपरली जर डॉक्युमेंट्स असेल, सेंटरचं डॉक्युमेंट नाही चालत, स्टेटचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, तर डेफिनेटली तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय नक्की करा. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो विद्यार्थी आहे एस-सी कॅटेगरीचा, तो जो लास्ट स्टुडंट जो होता 99.49 पर्सेंटाइलला हा स्टुडंट यामध्ये इथे लागलेला होता. ओके. सो अशा पद्धतीने जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये हा जर कट ऑफ जर ज्या विद्यार्थ्यांचा असेल, तर डेफिनेटली त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला 1 या 2 पर्सेंटाइल हाय रेंजला गेला कट ऑफ तर जाऊ शकतात. पण एवढा कट ऑफ एवढ्या स्टुडंटला जर पर्सेंटाइल असतील 99 च्या पुढे असतील, तर डेफिनेटली चान्सेस आहेत की कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला आय-एल-एस होण्याचं. नेक्स्ट कट ऑफ एन-टी-3 आणि एन-टी-डी साठी जर आपण बघितलं, तर एन-टी-बी साठी 99.40 पर्सेंटाइल आणि 100 पर्सेंटाइलचा तो विद्यार्थी तिकडे असेल, त्या कॅटेगरीमध्ये त्याने अप्लाय केलं असेल, तर तिकडे त्याचा नंबर हा लागलेला आहे. हा झाला इंडियन लॉ सोसायटी. ओके. त्या विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने कट ऑफ जातो, अशा पद्धतीने लास्ट इयरचा कट ऑफ होता 2025 चा. आता यामध्ये मी तुम्हाला का दाखवतोय? हा यासाठी दाखवतोय, की 2026 चं ते आता आपण कॅप एल-एल-बी 3 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन चालू आहे. एल-एल-बी 5 इयरचं अजून कॅप रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही. पण कॅप
राउंड जेव्हा चालू होतील म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायला चालू होतील, तेव्हा हा एक आपल्याकडे एक नॉर्मली मेरिट यामध्ये असते, की एवढे पर्सेंटाइलला हा कट ऑफ या कॉलेजचा गेलेला आहे. तर मग सेफर साइड प्रायव्हेट कॉलेजेस जर असेल, तर प्रायव्हेट कॉलेजेसला 1 और 2 पर्सेंटाइल एक्स्ट्रा असू शकतात किंवा कमी सुद्धा कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये येतो आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा पर्सेंटाइल 1 या 2 पर्सेंटाइलने कमी किंवा जास्त होऊ शकतात. ओके. हा झाला इंडियन लॉ सोसायटी ILS आणि दुसरा आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जो की मुंबई युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर हा जो कट ऑफ आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर जस्ट 1 मिनिट. याच्यामध्ये जर आपण बघितलं कंट्रोल तुम्ही त्या पद्धतीने नॉर्मली करा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली आयडिया येऊन जाईल, की कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये चेक करायचे आहेत कट ऑफ. एक जर तुम्ही एक्सेल शीट बनवू शकता किंवा डायरेक्टली मी पुढे सांगणार आहे. तशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. ओपन कॅटेगरीचा स्टुडंट जर आपण बघू, कारण की ओपनचा कट ऑफ जास्त जातो म्हणून बघतोय मी. त्याचा लास्ट GLCमध्ये जो विद्यार्थी होता, किती पर्सेंटाइलला गेलेला, या किती पर्सेंटाइलमध्ये त्याचा कट ऑफ गेलेला ते एकदा मी सांगतोय. आता ओपन फिमेल बघतोय मी इथे, ओके, आणि ओपन जनरल बघतोय. ओके. आणि बाकी कॅटेगरीमध्ये असतील म्हणजे डिफेन्समध्ये असतील तर ऑब्व्हियसली त्यांचा कट ऑफ हा कमी लागणारच आहे. ओपन जनरलचा जो कॅन्डिडेट होता 99.59 पर्सेंटाइलला कॅप राउंड 1 चा कट ऑफ हा गेला होता 2025 चा. ओके. त्याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेट जर आपण बघितलं, इथे फिमेल कॅन्डिडेट 99.77 पर्सेंटाइलला फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा लागलेला होता गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ओपन कॅटेगरीसाठी. ओके. त्यानंतर जर आपण ओपन EWS जर कॅन्डिडेट बघितलं, तर मला वाटतं एकाच विद्यार्थ्याने अप्लाय केलं असेल किंवा 99.74 पर्सेंटाइलला हा विद्यार्थी ओपन EWSचा लागलेला होता. ओके. पण EWSचे जे स्टुडंट असतील त्यांनी डेफिनेटली या कॉलेजला अप्लाय नक्की करा. चान्सेस जास्त आहेत इकडे लागण्याचे. SABC विद्यार्थी होते. SABCचा लास्टचा जो कॅन्डिडेट होता 99.74 पर्सेंटाइलला हा कट ऑफ त्यांचा गेलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांचं NTP आणि NTC मध्ये जर आपण बघितलं, तर मग 99.94 आणि 99.82 म्हणजे आपण जर बघतोय 99 पर्सेंटाइलच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना नॉर्मली आहेत पर्सेंटाइल, त्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजेस हे लागलेले आहेत टॉपचे. ओके. जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते त्यांना लागलेले आहेत. OBCचा कट ऑफ जर बघितला आपण तर 99.77 पर्सेंटाइल आहे आणि दुसरा जर आपण बघितलं SC कॅटेगरीचं, तर SC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत 99.77 पर्सेंटाइल. सो अशा पद्धतीने हे लास्ट इयरचे कट ऑफ आहेत. ओके. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, की जर मला 99.87 आहेत किंवा 99.78 आहेत, तर डेफिनेटली तुम्ही या कॉलेज अप्लाय करा. जर तुमचा डिझायर कॉलेज असेल, तर डेफिनेटली अप्लाय करा. तुमचा इथे नंबर लागून जाईल. दुसरा जो कॉलेज आहे संभाजीनगरचं माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, ज्याला MP लॉ कॉलेज नॉर्मली बोललं जातं. याचे सुद्धा जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कशा पद्धतीने होतं ते एकदा तुम्हाला मी यामध्ये दाखवतोय. आता यामध्ये कॅटेगरीचं जर आपण बघितलं, तर ओपनचा जो कट ऑफ होता तो किती होता? ओपन जनरल कॅन्डिडेट आणि फिमेल डिफेन्स, ऑर्फन, जनरल हे जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांचा कट ऑफ हा कमी जातो. ओके. ओपन जनरलचा बघा इथे 26.29 पर्सेंटाइलला इथे कट ऑफ गेलेला. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल, खूप विद्यार्थी मला बोलत होते, की सर मला पर्सेंटाइल कमी आहेत. म्हणजे 50-60 पर्सेंटाइल तर माझं ऍडमिशन होईल का? तर ह्यामध्ये बघा लास्ट इयरला कॅप राउंड 1 चा जो कट ऑफ होता 26.29 पर्सेंटाइलला लागला होता. ओपन स्टुडंटचा बोलत आहे मी. बाकी कॅटेगरी तर मी बघितलं नाही अजून. ओपन जनरलच्या कॅटेगरीचा एवढा 26.29 पर्सेंटाइलला गेलेला. दुसरा जो कॅन्डिडेट होता 50.65 पर्सेंटाइल. सो जे विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल, जो डिझायर कॉलेज समजा MP लॉ कॉलेज असेल, त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रेफरन्स MP लॉ कॉलेज ठेवला पाहिजे. जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स ठेवाल, तरच तुम्हाला ते कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील. कारण कारण की जर आपण बघितलं, जे अदर स्टुडंट असणार आहेत, जर त्यांना हे प्रोसेस माहिती नसेल, तर ते नेहमी दुसरे कॉलेजेसचे प्रेफरन्स टॉपला टाकत जातात. पण जे ॲक्चुअलमध्ये कॉलेज जे अलॉटमेंट होणार आहेत, ते कॉलेजचे प्रेफरन्स प्रॉपरली टाकत नाहीत. सो जो विद्यार्थी आता समजा जर मी
छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत आहे आणि मला सीईटीचा माझं पर्सेंटाईल मला समजा 60 पर्सेंटाईल आहेत. तर मी काय करेन, मी या कॉलेजला जाऊ शकतो का? इफ येस, then डेफिनेटली फर्स्ट प्रेफरन्स वी विल गो फॉर एम-पी लॉ कॉलेज. सो अशा पद्धतीने फर्स्ट प्रेफरन्सला असाच कॉलेज टाका, जो कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं आणि त्या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा कमी गेलेला आहे आणि तो कॉलेज जर तुम्हाला अलॉटमेंट झालं, तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. अशाच पद्धतीचे कॉलेजचे प्रेफरन्स हे आपल्याला द्यायचे असतात. ओपन ई-डब्ल्यू-एसचं जर बघितलं, तर बघा 93.03 पर्सेंटाईलला लागलेला आहे कट ऑफ. दुसऱ्या कॅटेगरीचं आपण बघूया, डी-टी-व्ही-जे स्टुडंट 99.98 ओके. त्यानंतर नेक्स्ट जे कॅटेगरीचं आपण एकदा बघितलं, तर ओ-बी-सीचं समजा बघितलं, तर 90.31 पर्सेंटाईलला हा कट ऑफ गेलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे नॉर्मली कॉलेजचे अलॉटमेंट या कॉलेजचा कट ऑफ हा तुम्हाला यामध्ये मी दाखवत आहे. त्यानंतर पंढरपूरचं जर आपण बघितलं म्हणजे जे मला वाटतं सोलापूर सोलापूरचं युनिव्हर्सिटी येत असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी कसं करायचं आहे, म्हणजे कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना समजा अप्लाय करायचं असेल, तर मी फक्त नॉर्मली तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, की तुम्ही कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. त्यासाठी हा कट ऑफ तुम्हाला कशा पद्धतीने बघायचा आहे, ते तुम्हाला मी सांगत आहे. ओके. सो याच्यामध्ये ओपन जनरलचे विद्यार्थी जर बघितलं तर लास्टचा कट ऑफ बघा 40.07 पर्सेंटाईल. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स दिला असेल, त्या विद्यार्थ्याला हा कॉलेज लागलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो फिमेलचा जो कट ऑफ आहे इकडे 87. आता हा कट ऑफ खूप जास्त काय गेला? मे बी त्या विद्यार्थ्यांनी असेल त्यांनी तो फर्स्ट प्रेफरन्स दिला असेल म्हणून तो कट ऑफ तिकडे 87 पर्सेंटाईल आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचा प्रॉपरली तुम्हाला बघायचं आहे, की किती कट ऑफ गेलेला आहे आणि त्यानुसार कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला सेट करायचे आहे. मी तुम्हाला गाईडन्स करणारच आहे अजून. ज्यावेळी कॅप राउंडचे कॉलेजचे प्रेफरन्स स्टार्ट होतील, त्यावेळी मी लाईव्ह सेशनच घेईन आणि प्रॉपरली तुम्हाला गाईडन्स नक्की करेन. कशा पद्धतीने द्यायचे आहेत, हे तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये. ते एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांनी पण कसं करायचं आहे, अशाच पद्धतीने करायचं आहे. म्हणजे बघा जी-एल-सीचं मी ओपन केलेलं आहे कॉलेज. ओके. त्या कॉलेजमध्ये जर आपण बघितलं, तर ओपनचे स्टुडंट आहेत. समजा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती गेलेला लास्ट स्टुडंट जो होता, त्याचं तुम्हाला मी यामध्ये सांगतो. समजा ओपन फिमेल आणि ओपन जनरल. ओके. सो याच्यामध्ये जो स्टुडंट होता 99.32 पर्सेंटाईल जो होता, त्या विद्यार्थ्याला भेटलेले होते, जो लास्ट कट ऑफ होता. हा कॅप राउंड 1 सांगत आहे. कॅप राउंड 2 मध्ये थोडाफार कट ऑफ कमी होतो. कॅप राउंड 3 मध्ये थोडा कट ऑफ कमी होतो. अशा पद्धतीने हे कट ऑफ नॉर्मली कमी होत राहतात. ओके. नॉर्मली टॉप कॉलेजेस बघितलं तर एवढा कट ऑफ ड्रास्टिकली चेंजेस नाही होत. पण प्रायव्हेट कॉलेजेस जर असतील तर त्याच्यामध्ये कट ऑफ हा कमी येतो. 99.53 पर्सेंटाईल फिमेल स्टुडंट आहे. ओके. त्याच पद्धतीने समजा आपण कॅटेगरीचं बघितलं, एस-बी-सी, ओ-बी-सी किंवा ओपन ई-डब्ल्यू-एस जर बघितलं आपण तर 99.76 पर्सेंटाईलला गेलेलं आहे 5 इयर्सचं आणि एस-बी-सी, ओ-बी-सीसाठी बघितलं तर 99.87. हा झाला जी-एल-सी. पुढे आय-एल-एसचं तुम्हाला तर सांगतो याच्यामध्ये. ओके. आय-एल-एसचं जर आपण यामध्ये बघितलं, तर कशा पद्धतीने आपण हा कट ऑफ बघायचा आहे. ते कशा पद्धतीने ते मी दाखवेनच, पण तुम्हाला काय प्रॉपरली चेक करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतोय. ओपनचा स्टुडंट आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं फिमेल डिफेन्समध्ये असतील, फिजिकल हँडिकॅप असेल, पद्धतीने तुम्ही चेक करा. मी समजा ओपन जनरल, ओपन फिमेल बघत आहे सध्या, कारण की हे स्टुडंट जास्त आहेत म्हणून. ओके. तो ओपन जनरलचा जो विद्यार्थी होता 99.10 पर्सेंटाईलला आय-एल-एसमध्ये लागलेला होता. ओके. मग ज्या विद्यार्थ्यांचं 98 च्या पुढे असतील किंवा 97 जरी असतील, तरी सुद्धा तुम्ही हा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. ओके. आता एखादा विद्यार्थी फिमेल आहे, तर 98.54 पर्सेंटाईलला फिमेल स्टुडंटचा लास्ट इयरचा कट ऑफ होता. तो कमी होईल. 97 पर्यंत जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना समजा 96-97 च्या रेंजमध्ये जे विद्यार्थी असतील, त्यांनी आय-एल-एस कॉलेजला नक्की अप्लाय करा, जर तुमचं डिझायर कॉलेज असेल तर. ओके. नेक्स्ट आहे प्रवीण गांधी लॉ कॉलेज, जो की मुंबई युनिव्हर्सिटीचं मुंबईचं जो काही कॉलेज आहे, प्रवीण गांधी लॉ कॉलेज, जो की चांगला कॉलेज आहे. त्यामध्ये सुद्धा बघायचं असेल तर कॅटेगरीचं त्यामध्ये नाही होत. पण ओपनचा जर कट ऑफ बघितला याच्यामध्ये, तर 85.49 पर्सेंटाईलला हा कॉलेजचा अलॉटमेंट झालेलं होतं. ओके. अशा पद्धतीने प्रॉपरली तुम्हाला प्रिव्हियस इयरचं कट ऑफ तुम्हाला बघायचे आहेत. आता तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस इयर कट ऑफ जे मी ओपन इथे केलेलं आहे,
तर मी कसं डाउनलोड केलेलं आहे, मी कसं बघितलेलं आहे ते तुम्हाला एकदा मी दाखवतो याच्यामध्ये. तुम्हाला सीईटीच्या वेबसाईटला यायचंय नॉर्मल, ठीक आहे. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल कॅपची जी डिटेल आहे, ओके. कॅप्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओके. म्हणजे हे जे कॅप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 2025-26 यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, एल-एल-बी 5 इयर्सला क्लिक करतील, ओके. आणि जे विद्यार्थी एल-एल-बी 3 इयरचे असतील, ते एल-एल-बी 3 इयर्सला क्लिक करतील. बाकी प्रोसेस सेम असणार आहे. ओके. जे विद्यार्थी एल-एल-बी 3 इयरचे असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे असेल, सेम तुम्हाला अशा पद्धतीची विंडो येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे बघा, चेक इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट लिस्ट स्लॅश वॅकन्सी अलॉटमेंट यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती तुम्हाला करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट राउंड, कॅप राउंड 1चं पण दिलेलं आहे, कॅप राउंड 2 दिले, कॅप राउंड 3 इन्स्टिट्यूट लेव्हल सर्व राउंडचे यामध्ये कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही राउंड 2, राउंड 3 चेक करू शकता. राउंड 1चं समजा मला बघायचं आहे, तर तिथं सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी समजा मला मुंबई युनिव्हर्सिटीचं बघायचं आहे, ते सिलेक्ट केलं मी. कोणता कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, समजा मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सिलेक्ट केलं आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती सिलेक्ट करा. तुम्हाला सर्व जो डेटा जो आहे यामध्ये या पद्धतीने तुम्हाला सर्व कट ऑफ हा तुम्हाला दिसेल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटी नागपूरची सिलेक्ट करायची तर नागपूर सिलेक्ट करा आणि कोणता कॉलेज तुम्हाला पाहिजे, समजा डॉक्टर मिलिंद येरणे कॉलेज ऑफ लॉ पाहिजे, तर सिम्पली ते क्लिक करा. शो अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करा. जे विद्यार्थी कोल्हापूरचे असतील तर कोल्हापूरला सिलेक्ट करा. समजा मला राउंड 2 चा बघायचं आहे, तर राउंड 2 सिलेक्ट करीन. त्यानंतर इथे कोल्हापूर इथे सिलेक्ट करेन. कोणता कॉलेज पाहिजे मला, समजा वारणा लॉ पाहिजे, तर इथे तुम्ही सिलेक्ट करा. याचं नवीन कॉलेज हा झाला होता, त्यामुळे याच्यामध्ये येत नाही, पण राउंड 3 मध्ये त्याचं यायला पाहिजे. राउंड 3 मध्ये बघा अपडेट झालेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे, की लास्ट इयरचा कट ऑफ किती होता, तुम्हाला कशा पद्धतीने बघायचं आहे. त्याची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये सांगितलेली आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा कॅप राउंडची जेव्हा प्रोसेस चालू होईल, कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचं जेव्हा प्रोसेस चालू होईल, त्यावेळी प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकाल याच पद्धतीने. ओके. याच्यावरती प्रॉपरली व्हिडिओ अजून आपण बनवणारच आहोत टाईम टू टाईम. पण तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचे प्रिव्हियस इयर कट ऑफ याची माहिती तुम्हाला यामध्ये मी दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन बेनिफिट त्याचा फायदा नक्की होईल. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा या व्हिडिओला करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचून जाईल. व्हिडिओ थोडी लेंथी झालेली आहे, पण प्रॉपरली इन्फॉर्मेशन देणं हेच माझं काम आहे, जे की मी प्रयत्न करतो की तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचा. ओके. थँक यू सो मच.